सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। आज बघा आपल्या सेतू अभ्यासाचा 22वा दिवस, म्हणजे आज आहे 22 जुलै 2021। काल आपण 21व्या सेतू अभ्यासाचा अभ्यास बघितला बघा। आज आपल्याला आता 22व्या दिवशी सेतू अभ्यासाचा काय अभ्यास आहे याविषयी आज आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी मी आपल्या ग्रुपवर सकाळी तुम्हाला PDF शेअर केलेली बघा, तर ती आपल्याला PDF मध्ये जो अभ्यास आहे तो आता आपल्याला बघायचा आहे आजच्या 22व्या दिवसाचा। तर आज 22 जुलै 2021 बघा, आजचा काय नेमका अभ्यास आहे बघा। ब्रिज कोर्स मध्ये आपल्या सेतू अभ्यासामध्ये इयत्ता 7वी साठी आज दिवस 22वा सेतू अभ्यासक्रमामधला आपला आज मराठी विषयाचा 22व्या दिवशी अपेक्षित असलेले क्षेत्र ते म्हणजे भाषा अभ्यास। यामध्ये आहे व्याकरण। तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हटल्याप्रमाणेच नेहमी मी तुम्हाला म्हणत असतो की कोणत्याही भाषेचा आधार हा व्याकरण असतो। त्यामुळे आज आपण कालच्या प्रमाणेच आज देखील भाषा अभ्यासाचा व्याकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत, या क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये बघा कौशल्य सांगितलेलं आहे बघा। आपल्याला अपेक्षित असलेलं वाचन आणि लेखन आपल्याला आलं पाहिजे बघा। त्यानंतर संबोधामध्ये शब्दांच्या जाती, काल आपण विशेषणाचा बघितलं होतं। आज आपल्याला क्रियापद म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्ता कर्म आणि क्रियापद याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे बघा। हे संबोध आपले क्लिअर झाले पाहिजे, आपल्याला समजले पाहिजे। यानंतर आजच्या मराठी अभ्यासामध्ये सेतू अभ्यासक्रमामध्ये अध्ययन निष्पत्ती बघा 6वीच्या दृष्टीने व्याकरण घटकाची माहिती घेतात विद्यार्थी। व्याकरण घटकाची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात। उदाहरणार्थ क्रियापदाचे प्रकार आपण बघणारच आहोत। क्रियापद म्हणजे काय त्या अगोदर अध्ययन निष्पत्ती कोणते आहेत ते बघून घेऊ आपण। आणि त्यानंतर बघा 7वीचा अभ्यासामध्ये आहे विविध विषय आणि उद्देशासाठी लिहिताना इतर व्याकरणिक घटकाचा उपयोग करतात बघा। सर्वप्रथम आपण आपल्या अभ्यासक्रमाला जाण्याच्या अगोदर शब्दांच्या जाती ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं की शब्दांच्या जाती किती आहेत, 8 जाती आहेत। त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। यापूर्वी आपण नाम, सर्वनाम, विशेषण याबद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपल्याला आपण आज बघणार आहोत क्रियापद। आता क्रियापद म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे। त्या अगोदर बघा आपल्याला कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ। एखादी क्रिया करत असताना जो क्रिया करतो, उदाहरणार्थ मी पाणी पितो, यामध्ये पाणी पिण्याची क्रिया कोण करत आहे तर मी, म्हणजे क्रिया करणारा जो आहे त्याला म्हणतात कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया झालेली आहे त्याला म्हणायचं कर्म। म्हणजे लक्षात असू द्या, जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात आणि ज्याच्यावर क्रिया झालेली आहे त्याला कर्म असे म्हणतात। आता उदाहरणार्थ मी पाणी पितो, यामध्ये मी हा कर्ता झाला, पाणी हे कर्म झाले म्हणजे, आणि करतो पितो हे झालं क्रियापद। कर्ता कर्म आणि क्रियापद। आणि तुम्हाला जर कर्ता आणि कर्म हे कळलं तर आपोआपच तुम्हाला क्रियापद कळणार आहे। कारण की मी जर असं म्हटलं नुसतं मी पाणी तर वाक्य पूर्ण होणार नाही बघा। मी पाणी पितो असं ज्यावेळी म्हणेल त्यावेळी मात्र वाक्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळेल आणि वाक्य पूर्ण होईल। मग लक्षात ठेवा, कर्ता म्हणजे काय, जो क्रिया करतो त्याला म्हणायचं कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया झालेली आहे ते म्हणजे कर्म। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं मी पाणी पितो, असं अनेक तुम्ही उदाहरण सांगू शकता। राम साखर खातो। आता या वाक्यामध्ये राम हा काय झाला, कर्ता, क्रिया काय झाली तर साखर, आपलं कर्म काय झालं तर साखर, आणि क्रियापद कोणतं आहे तर खातो बघा। राम काय खातो, साखर, म्हणजे रामला जर प्रश्न विचारला आपण काय खातो तर आपल्याला कर्म आपोआप मिळणार आहे साखर। आणि साखर कोण खातं असं जर विचारलं तर कर्ता मिळणार आहे, म्हणजे साखर कोण खातं तर राम खातो, म्हणजे कर्ता आपल्याला मिळणार आहे। म्हणजे कर्ता म्हणजे लक्षात ठेवा, जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणायचं, ज्याच्यावर क्रिया झाली त्याला कर्म म्हणायचं, आणि या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। मग क्रियापदाची व्याख्या कशी होईल, जर एखाद्या म्हणजे वाक्याच्या शेवटी येणाऱ्या
आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? तर क्रियापद असे म्हणतात. म्हणजे क्रियावाचक का म्हणतात? कारण की क्रिया आहे बघा, मी पाणी पितो, पितो ही एक क्रिया आहे. मी सायकल खेळतो, खेळतो. राम साखर खातो, खातो म्हणजे ही क्रिया आहे. म्हणजे क्रियावाचक एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणायचं? तर क्रियापद असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आता आपण जाणून घेऊ कर्ता, कर्म आणि क्रियापद. तुम्हाला समजल्यानंतर बघा जाणून घेऊया. बघा इथे छानस असं चित्र दिसतंय तुम्हाला, सगळ्यांना दिसत असेल असं मला वाटतं. बघा या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते तुम्हाला वाक्य सुद्धा करायचे आहेत आणि आपल्या ग्रुपवर नंतर तुम्हाला पाठवायचे. बघा ते तुमच्या सहकारी मित्राला चित्रातील मुले काय काय करत आहेत ते पूर्ण वाक्यात सांगा. तुमच्या मित्राला सांगायचंय. बघा या चित्रामध्ये काय करतायत? एक छोटीशी मुलगी आहे बघा, ती काय करतेय? झाड लावतीये, तिला झाडाला पाणी घालते. जो मुलगा आहे तो बघा झाड लावतोय आणि नंतर जो दुसरा एक मुलगा आहे झाडाची रोप जे आहेत तो घेऊन येतोय. बाकीचे ते दोन मुली ज्या दिसत आहेत तुम्हाला बघा टोपी घातलेल्या, त्या काय करतायत? स्वच्छता करतायत. म्हणजे बघा एक वृक्षारोपणाचं महत्व सांगणारं हे चित्र आहे बघा. आणि मग तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करायची. तर बघा मग तुम्हाला वाक्य याच्यातून कशी मिळणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला 5 वाक्य कशी मिळणार आहे आणि त्याचं क्रियापद तुम्हाला काय सांगता येणार आहे? या चित्रातील मुलगा हा रोप लावत आहे किंवा झाड लावत आहे, फुलाचे झाड लावत आहे. म्हणजे बघा झाड लावत आहे, आहे म्हणजे काय झालं? क्रियापद झालं. त्यानंतर मुलगी फुलाच्या झाडाला पाणी घालते. असं जर म्हटलं तर घालते, पाणी घालते किंवा पाणी देते. देते म्हटलं तर हे काय झालं? क्रियापद झालं. मुलगी हे काय झालं? कर्ता झालं. आणि पाणी हे काय झालं? कर्म झालं. अशा प्रकारे त्यानंतर एक दुसरा जो मुलगा दिसतोय बघा तुम्हाला, तो काय करतो? झाडांची रोपं आणतोय किंवा फुलझाडांची रोपं आणतोय. तर मग दुसरा मुलगा हा फुलांची रोपं आणत आहे. आहे आहे काय झालं? क्रियापद. म्हणजे अशी वाक्य तुम्हाला लिहायची, कमीत कमी 5 वाक्य या चित्रापासून तुम्हाला लिहायची आणि ती नंतर एकमेकाला तुम्ही सांगायची आणि त्याच्यातून तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद कोणतं आहे ते सांगायचं. बघा आता पुन्हा एकदा समजून सांगितलेलं आहे बघा. मी जसं तुम्हाला सांगितलंय, क्रियापदात जर कोण असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर म्हणजे कर्ता. क्रियापदाला जर आपण विचारलं की कोण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय अशाच उत्तर मिळतं? कर्त्याचं. आणि क्रियापदास काय असं प्रश्न विचारलं तर येणारे उत्तर म्हणजे कर्म. बघा उदाहरणार्थ आता इथं मुलगा रोपे किंवा मुलगा फुलाची झाडे लावतो. लावतो कोण लावतो? मुलगा. आणि काय लावतो म्हटलं तर रोपे, फुलांची रोपे म्हणजे कर्म. म्हणजे बघा तुम्ही जेव्हा क्रियापद कोणतं आहे? लावतो. मुलगा फुलाची रोपे लावतो. यामध्ये जर लावतो याला जर प्रश्न विचारला, लावतो हे काय? क्रियापद. तर याला जर विचारला आपण प्रश्न विचारला कोण लावतो बाबा? फुलाची झाडं कोण लावतं किंवा फुलाची झाडाची रोपं कोण लावतं? तर एक मुलगा लावतो. म्हणजे चित्रातील मुलगा लावतो. मुलगा हा काय झाला? कर्ता झाला. किंवा त्याला एखादं नाव असेल तर ते राम, श्याम काय जे नाव असेल तर राम फुलाची रोपं लावतो असं जर म्हटलं तर राम हा काय होईल? कर्ता होईल. इथं आपल्याला नाव माहित नाही म्हणून आपण मुलगा असे म्हटलं तर मुलगा हा काय झाला? कर्ता झाला. आणि जर आपण क्रियापदाला पुन्हा विचारलं की लावतो, लावतो या क्रियापदाला जर आपण विचारलं काय लावतो तर फुलाची रोपे लावतो. म्हणजे फुलांची रोपं किंवा झाडे हे झालं कर्म. अशा याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारता येईल आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला वाक्य लिहिता येईल. त्यानंतर बघा वाक्य अर्थपूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? क्रियापद, कर्ता आणि क्रियापद यांच्या रिकाम्या जागा भरता येईल. आता तुम्हाला जर कारण की वाक्याचा अर्थ जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिन्ही आवश्यक आहे. त्यावेळीच वाक्य हे पूर्ण होऊ शकतं. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, राम आंबा म्हटलं तर वाक्य पूर्ण होणार आहे का? राम आंबा खातो असं म्हटल्यानंतर वाक्य पूर्ण होणार आहे. कारण की खातो असं ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी त्या वाक्याला अर्थ पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. राम हे इथलं कर्ता झालं, आंबा हे कर्म झालं
आणि खातो हे क्रियापद झालं. याचप्रमाणे आता आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या बघा. उदाहरण इथं सांगितलेलं एक नमुना म्हणून कर्ता कर्म आणि क्रियापदाचं. शकीला पुस्तक वाचते. यामध्ये बघा शकीला हे काय झालं, कर्ता झालं, पुस्तक हे कर्म झालं आणि क्रियापद काय झालं, वाचते. मग पूर्ण वाक्य काय झालं, शकीलाने पुस्तक वाचले. मग याच्यातलं कर्ता कोणता आहे, शकीला, कर्म कोणतं आहे, पुस्तक, आणि क्रियापद कोणतं आहे, वाचते. मग असंच तुम्हाला आता हे वाक्य तयार करता आलं पाहिजे. दुसरं आहे बघा, कर्ता आहे गाय. कर्म आता तुम्हाला सांगायचंय गाईला चारा किंवा गाईला चारा दिला, किंवा तुम्ही काय जे दिले ते समजा तुम्ही लिहा, गाईला चारा दिला. तर यामध्ये चारा हे कर्म झालं. मी गुलाबजाम खाल्ले किंवा रामने गुलाबजाम खाल्ले. याच्यामध्ये राम काय झाला, कर्ता, गुलाबजाम कर्म, आणि खाल्ले काय झालं, क्रियापद. असे वाक्य तुम्हाला करायचे आणि असा तक्ता तयार करायचा. बघा त्याच्यानंतर बघा कल्पक होऊया. याच्यात तुम्हाला एक छोटस आव्हान दिलेलं आहे. आव्हान म्हणता येणार नाही, एक मजेशीर असा गेम किंवा खेळ आहे, शाब्दिक खेळ असं म्हटलं तरी चालतंय. बघा आता इथं रमेश हे मध्यभागी नाव दिलेलं आहे. रमेश पासून सुरू होणार, रमेश हा कर्ता घ्यायचा आणि त्याला तुम्ही काय करायचंय, त्याची वाक्य तयार करायची. बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकृतीतील अथवा इतर कर्ता क्रियापद यांची अधिकची उदाहरणं देऊन त्यामध्ये आवश्यक कर्म वापरून प्रथम तोंडी नंतर लेखी स्वरूपात वाक्य तयार करण्यास सांगावी. आता उदाहरणार्थ रमेश, इथे एक उदाहरण दिलंय, रमेश व्यायाम करतो. आता इथं क्रियापद दिलेलं आहे, फक्त कर्म तुम्हाला निवडायचं. रमेश काय करतो, व्यायाम करतो. आता रमेशने पाणी पिले, पाणी आपण टाकलं त्याच्यात, काय झालं, कर्म. रमेशने दूध पिले असंही होऊ शकतं. रमेशने पतंग उडवला म्हणजे पतंग हे झालं कर्म. रमेश क्रिकेट खेळतो. रमेशने काय एक वाक्य सांगितलेलं बघा, धुतला म्हटलंय, रमेशने फळा धुतला. रमेश अभ्यास करतो. असं तुम्ही लिहू शकता तुमच्या पद्धतीने आणि त्याच्यानुसार वाक्य करायचे आणि ते आपल्या ग्रुपवर पाठवायचे. बघा याच्यासाठी तुम्हाला अधिकचा अभ्यास करण्यासाठी काय करता येईल, पूरक साहित्य स्त्रोत म्हणून 6वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक आहे. त्यानंतर गोष्टीची पुस्तक आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किशोर, जीवन शिक्षण यासारख्या पुस्तकातून तुम्ही असे वाक्य शोधून काढायचे छोटे छोटे, आणि ते त्याच्यातील कर्ता कोणता, कर्म कोणता आणि क्रियापद कोणतं हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा आता आपला अभ्यास विषय आहे. पुढचा या ब्रिज कोर्स मधला, सेतू अभ्यासक्रमामधला इंग्रजीचा आहे. ब्रिज कोर्स मधला ऍक्टिव्हिटी 22, आजची जी 22वी ऍक्टिव्हिटी आहे बघा, त्याच्यामध्ये आहे आपला सब्जेक्ट इंग्लिश. ब्रिज कोर्स ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्ती असते, त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा काय लर्निंग आउटकम्स आहेत. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, तर 6.17.36 मध्ये काय सांगितलंय, आयडेंटिफाय द सेंटेन्स. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, वाक्याचा प्रकार ओळखायचा, की विधानार्थी वाक्य आहे, स्टेटमेंट आहे म्हणजे त्यालाच मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य आहे का, एक्सक्लेमेशन वाक्य आहे म्हणजे उद्गारार्थी आहे, क्वेश्चन आहे, प्रश्नार्थक आहे का, एखादी आज्ञा दिलेली आहे, आदेश दिलेला आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा कमांड्स ऑर ऑर्डर म्हणजे काय, आदेश किंवा आज्ञा. म्हणजे तुम्हाला वाक्याच्या याच्याहून कळलं पाहिजे की याच्यात काय नेमकं सांगितलंय. हे साधं विधानार्थी वाक्य, सरळ वाक्य, विधानार्थी वाक्य आहे का, उद्गारवाचक वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, आदेशासारखं वाक्य आहे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर अँड पॅरेंट्स. तुमच्या पॅरेंट्सला आणि फॅसिलिटेटरला काय सूचना आहेत बघा. टेल टू रीड द लेसन 2.3 अँड इनविजिबल बेंच. तुम्ही काय करायचं, 6वीचं जे पुस्तक आहे त्याच्यातलं टेक्स्ट बुक पेज नंबर 33, 34, 35 हे काय करायचंय, वाचायचंय. आणि त्यानंतर तुम्हाला एक टेबल सुद्धा दिलेला आहे 1.6 मध्ये, ग्रँडपा टेल स्टोरी पेज नंबर 18, आणि ग्रुप वर्क आहे बघा पेज नंबर पुन्हा 19. हे तुम्ही काय करायचं, वाचायचं आणि नंतर त्याची रीडिंग केल्यानंतर, ते ऐकल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून सगळे वाक्याचा एक प्रकार कळणार आहे. बघा आता इथं पुन्हा म्हटलंय रीड द टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता कोणते सेंटेन्सचे प्रकार कोणते, आता वरती दिल्याप्रमाणे आहेत. कोणते कोणते असतात, स्टेटमेंट असतं, एक्सक्लेमेशन असतं, क्वेश्चन असतं, कमांड असतं, हे वाक्याचे प्रकार आहेत. स्टेटमेंट म्हणजे काय, विधानार्थी. एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तर
उद्गारार्थी, क्वेश्चन म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य, कमांड म्हणजे काय, आज्ञार्थी वाक्य, हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. इंग्रजीत जसे मराठीत आहे तसे इंग्रजीत सुद्धा आहे. रीड द यूज ऑफ टाइप्स ऑफ सेंटेन्स इन लँग्वेज, आणि या वाक्याचा उपयोग तुम्हाला इंग्रजीमध्ये करता आला पाहिजे. बघा, मेक अ स्ट्रीप ऑफ स्टेटमेंट, तुम्ही काय करायचं, त्या वाक्यांची एक स्ट्रीप तयार करायची, म्हणजे अशी छोटीशी प्लेट म्हणता येईल, किंवा त्याला अशी छोटीशी कार्ड तयार करायचं. त्यानंतर त्यावर काय लिहायचं, अशी वाक्य लिहून टाकायची. स्टेटमेंटची एक स्ट्रीप तयार करायची, एक्सप्लेनेशनची तयार करायची, क्वेश्चनची करायची, कमांडची करायची. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, पुन्हा आता वाक्याचे पुन्हा एक प्रकार हे तयार करायची. त्याचप्रमाणे मेक अ सेंटेन्स फॉर इच टाइप ऑफ सेंटेन्स, आणि त्यांच्यासाठी एक एक वाक्य तयार करायचं. तो एक करा किंवा जास्तही केले चालतात. आणि नंतर तुम्हाला त्याच्यातून शोधायचे की स्टेटमेंटचं वाक्य कोणतं आहे, एक्सप्लेनेशनचं कोणतं आहे, क्वेश्चनचं कोणतं आहे, ते तुम्ही शोधून त्याची मॅच द फॉलोइंग सारखी ऍक्टिव्हिटी घेऊ शकता. ती पुढे ऍक्टिव्हिटी सुद्धा सांगितली आपल्याला. बघा, रीड द लेसन 2.3, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, 2.3 लेसन वाचा. अँड इनविजिबल बेंच, स्टँडर्ड 6 मधला आपलं टेक्स्ट बुक पेज नंबर सांगितलेलं आहे बघा, 33, 34, 35 आणि 1.6 मध्ये पुन्हा ग्रँडपा टेल्स अ स्टोरी, ही जी आहे पेज नंबर 18 वर 6 स्टँडर्डच्या. त्याच्यासाठी वाटलंच तुम्ही आपली दीक्षा ऍप मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही आपला लेसन पाहू शकता. बघा, त्यानंतर रिवाइज टाइप्स ऑफ सेंटेन्स, आता तुम्हाला सेंटेन्सचे पुन्हा रिव्हिजन सांगितली त्यांनी. म्हणजे कोणते, स्टेटमेंट, एक्सक्लेमेशन, क्वेश्चन, कमांड्स, यालाच ऑब्लिक काय, ऑर्डर्स, म्हणजे कमांड्स किंवा ऑर्डर्स असे आहेत. त्यानंतर फॉलो द इन्स्ट्रक्शन, आता तुम्ही काय करायचे, 2 ग्रुप करायचे. मेक अ 2 ग्रुप्स, एक्स आणि वाय, त्यांना नाव दिलंय आपण एक्स आणि वाय. एक्स मध्ये काय करणार, एक्स वाल्यांनी काय करायची, स्ट्रिप तयार करायची. कोणती, वाक्याच्या नावांची, म्हणजे स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन, नंतर कमांड्स, क्वेश्चन्स, ऑर्डर्स, यांची अशी तुम्ही काय करायची, नावाची एक ग्रुप तयार करायचा. आणि वाय काय करायचं, सेंटेन्स. सिलेक्ट द 4 स्टुडंट्स फ्रॉम एज ग्रुप, म्हणजे एक्स मध्ये 4 आणि वाय मध्ये 4. त्याच्यानंतर काय करायचं, डिस्ट्रीब्यूट द स्ट्रिप्स ऑफ टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स विथ ओनली नेम्स टू एक्स ग्रुप. एक्स ग्रुपला काय देणार आहोत आपण, वाक्यांच्या प्रकारांची स्ट्रिप देणार आहोत, फक्त नावांची. वाय जवळ काय देणार आहोत, सेंटेन्स देणार आहोत, वाक्य. डिस्ट्रीब्यूट टाइप्स ऑफ सेंटेन्स विच हॅव्हिंग सेंटेन्स अँड सायन्स टू वाय ग्रुप. आणि नंतर काय करणार आपण, वाय ग्रुप स्टँड्स, ज्यावेळी वाय ग्रुपला उभं करणार आपण त्यावेळी काय करणार, स्टँड्स इन द फॉर्म ऑफ सर्कल, सर्कलमध्ये त्यांना असं बसवणार किंवा उभं करणार. आणि फॉर एक्झाम्पल एक्स ग्रुप, वाय ग्रुप असं आपण करणार. आणि रिंग अ पोएम ऑन मोबाईल, आणि ती एक कविता आपण काय करणार आहोत, आपल्या मोबाईलवर लावणार आहोत. त्यानंतर बघा, स्टुडंट ऑफ बोथ सर्कल स्टार्ट टू रन व्हेन म्युझिक ऑफ पोएम स्टॉप, स्टुडंट ऑल्सो स्टॉप. म्हणजे जसं आपण अंताक्षरी खेळतो त्याप्रमाणे हे 2 जे ग्रुप आहेत, एक्स आणि वाय, यांनी काय करायचं, मोबाईलवर जी कविता लावलेली आहे ती कविता चालू आहे तोपर्यंत गोल गोल फिरायचं आणि थांबायचं नंतर ज्या वेळी स्टॉप होईल. आणि नंतर काय करायचं, देन दे चेक दिअर पार्टनर, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं, जिथं जिथं थांबलेलं आहे त्यांच्या शेजारी जो पार्टनर त्यांचा थांबलेला आहे त्याची काय करायची, पार्टनर हॅव्हिंग सेम स्ट्रीप विथ द टाइप्स ऑफ सेंटेन्स अँड स्ट्रीप विथ हॅव्हिंग सेंटेन्स ऑफ टाइप ऑफ विथ सिम्बॉल. आणि आपल्या सोबतच्याला ती सारखी स्ट्रीप मिळाली आहे का, वाक्याच्या याच्यानुसार स्टेटमेंट सारखंच वाक्य आहे का, स्टेटमेंटची स्ट्रीप मिळाली का, क्वेश्चनचीच मिळाली का, एक्सक्लेमेशनची मिळाली का, ते बघायचं. आणि द पेअर इज विनर पेअर, म्हणजे ज्याची बरोबर जोडी मिळाली ते काय राहणार आहेत, विनर राहणार आहे. म्हणजे स्टेटमेंट असा शब्द लिहिलेलं आणि त्याचं वाक्य सुद्धा त्याची जोडी असणार, जर त्याच्या जवळच बरोबर त्याची जोडी राहिली तर तो काय राहणार आहे, त्याचा विनर राहणार आहे गेमचा. इन द सेम वे प्ले द गेम, आणि अशा प्रकारे तुम्हाला हा एक्स आणि वाय ग्रुपमध्ये हा खेळ खेळायचा आहे. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला अजून इथं उदाहरण सुद्धा सांगितलंय. फॉर एक्झाम्पल बोथ पेअर हॅव स्ट्रिप्स लाईक, इथं सांगितलंय स्टेटमेंट एक्स ग्रुप कडे राहणार आणि इकडे काय राहणार, आय लाईक माय स्कूल. हे काय झालं, स्टेटमेंटचं साधं वाक्य आहे, म्हणून तसे ही जर जोडी असली ती विनर राहणार. प्रश्नार्थ इथं क्वेश्चन असेल तर इकडे क्वेश्चन विचारणार स्टेटमेंट पाहिजे, वाक्य पाहिजे, व्हॉट आर यू डुईंग असं सारखं. त्याच्यानंतर बघा, याच्यासारखी प्रॅक्टिस तुम्हाला करायची. इन द ग्रुप ऑफ स्टुडंट्स प्ले द ऍक्टिव्हिटी डेली, आणि दररोज तुम्हाला अशी ही ऍक्टिव्हिटी करायची. त्यानंतर तुम्हाला याच्यासाठी
अजून ऍडव्हान्स मध्ये स्टँडर्ड 7चं जे आहे त्याच्यामधले सुद्धा तुम्ही वाक्य घेऊ शकता आणि हा खेळ खेळू शकता. इथं दाखवलेलं बघा, व्हॉट डू यू लाईक, व्हॉट डू यू लाईक, तर बी दुसरा उत्तर देईल आय लाईक मँगो. असा सुद्धा खेळ तुम्ही खेळू शकता. त्याच्यानंतर दीक्षा ऍप मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याच्यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा याच्यातून काय शिकले तुम्ही, माय माय टेक अवे टुडे आय लर्न. आज तुम्ही काय शिकला त्या इंग्रजीच्या सेतू अभ्यासक्रमामधून, तर टुडे आय लर्न व्हेरियस सेंटेन्स अँड आयडेंटिफाईंग देम. आज मी बरेचसे काय शिकलो, वाक्य शिकलो आणि त्याचे प्रकार सुद्धा शिकलो. जसं उदाहरणार्थ पहिलं सांगितलं आय लाईक मँगो, म्हटलं की हे स्टेटमेंट झालं. नंतर असं जर म्हटलं क्वेश्चनचं वाक्य जर म्हटलं आपलं व्हॉट आर यू डुईंग, तर ते काय झालं, क्वेश्चन झालं. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. त्याच्यानंतरचा बघा आजचा सेतू अभ्यासक्रमातला पुढचा तिसरा विषय आपला सेतू अभ्यासक्रमातला 22व्या दिवसाचा गणिताचा आहे. बघा आजचं आपलं क्षेत्र आहे बघा सांख्यिकी. काल आपण स्तंभालेखाची ओळख घेतलेली आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढणे. काल आपण स्तंभालेखावरून प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, प्रश्नांची उत्तर कशी देतात याचा विषय बघितला. आज आपल्याला स्तंभालेख, दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख आपल्याला काढता आला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाकडे काय पाहिजे, एक आलेख वही असणं आवश्यक आहे. बघा आजच्या 22व्या दिवशी अध्ययन निष्पत्ती आपल्याला याच्यातून काय अपेक्षित केलेली बघा, आलेख कागदावर स्तंभालेख काढतात. आपल्या साध्या कागदावर तुम्हाला इतकं असं जमणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक आलेख कागदाची वही मिळते बघा. छोटी घ्या किंवा एक मोठी जरी घेतली तरी तुम्ही चालते. 10 ते 20 रुपयापर्यंत ती स्तंभालेखाची आलेख वही मिळेल आणि त्या आलेख वहीवर तुम्हाला हे आलेख काढता येतील. बघा आता थोडंसं समजून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचंय, आता आपण दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा ते पाहूया. त्यासाठी एक उदाहरण आपण समजून घेऊया. बघा इयत्ता 6वीच्या वर्गात विविध खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील तक्त्यात दर्शवली आहे. आता 6वीच्या वर्गात ज्या मुलांना जो खेळ आवडतो त्यांची संख्या इथं दिलेली आहे. काहींना क्रिकेट आवडतो, कारण की बघा प्रत्येकाला एकच खेळ आवडेल असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळी आवड असते आणि आवडीनुसार मग ते विद्यार्थी आहेत. बघा इथं आता 6वीच्या वर्गामध्ये खेळाचं नाव सांगितलेले वरती, क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल आणि खाली विद्यार्थी संख्या दिलेली आहे की क्रिकेट हे किती जणांना आवडतं, तर 6 जणांना आवडतं. खो खो कितीला आवडतं, 5 जणांना. कबड्डी कितीला, 3 आवडते. फुटबॉल सुद्धा 4 आवडतं आणि बास्केटबॉल जे फक्त 2 जणांनाच आवडतं. तर मग सुरुवातीला काय करायचं, ही माहिती लिहून घ्यायची आणि नंतर आता स्तंभालेख काढण्यासाठी कशा पायऱ्या आहेत ते बघा. तर हे आलेख वही घ्यायची पहिले अगोदर. त्याच्यावर प्रथम आलेख कागदावर डाव्या बाजूला एक उभी रेष काढू आणि त्याला काय नाव द्यायचं, वाय अक्ष असं नाव द्यायचं. वाय नाव द्यायचं त्याला वाय अक्ष असं म्हणायचं. त्यानंतर आलेखाच्या खालच्या बाजूला एक आडवी रेष काढू, तिला काय म्हणायचं, एक्स अक्ष असं म्हणायचं. आणि एक्स अक्षावर समान अंतरावर 5 खेळाची नावं देऊ. म्हणजे खाली जे आहे एक्स अक्ष त्याच्यावर काय द्यायचं, एक समान अंतरावर 5 खेळांची नावं लिहायची. क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल अशी नावं लिहायची आणि 1-1 सेंटीमीटर वरती लिहायची. म्हणजे बघा त्याच्यानंतर वाय अक्षावर काय करायचं, 1 सेंटीमीटरवर 1, 2 सेंटीमीटरवर 2 असे करत करत तुम्हाला आपली जी सगळ्यात मोठी संख्या 6 आहे समजा, तर आपण कमीत कमी 10 पर्यंत सुद्धा काढून तिथं मार्किंग करू शकतो. म्हणजे असे तुम्ही 1-1 सेंटीमीटरवर घेऊ शकतात. इथे सर्वाधिक खेळ आवडणारी संख्या किती आहे, 6, म्हणून तुम्ही 6 पर्यंत दाखवा किंवा 7 पर्यंत दाखवली तरी पुरेसे ठरेल तुमच्या याच्यावर. समजा क्रिकेटला किती जण, 6 सेंटीमीटर, खो खो 5 सेंटीमीटर, कबड्डी 3 सेंटीमीटर, फुटबॉल 4 सेमी आणि बास्केटबॉल 2 सेमी असे उंचीचे काय करता येईल आपल्याला, स्तंभालेख काढता येईल. आता बघा इथे स्तंभालेख कसे काढलेले आहेत बघा. आता हा आलेख समजून घ्या, कारण की प्रत्यक्ष आलेख तुम्हाला दिसला पाहिजे. आता ही आलेख वही बघा, त्याच्यात काय केलेलं आहे, पहिल्यांदा अगोदर एक्स अक्ष काढलेला आहे, त्याच्यानंतर वाय अक्ष काढलेला आहे आणि एक्स अक्ष आणि वाय अक्ष ज्या ठिकाणी मिळतो जुळतो त्यांचा संगम होतो त्या ठिकाणी 0 असं नाव दिलेलं आहे, 0 दिलेला अंक. त्यानंतर बघा 1-1 सेंटीमीटर जो एक छोटा छोटा चौकोन आहे तो 1-1 सेंटीमीटरचा आहे. तर मग तो काय केलेला आपण तिथं एक नंबर दिलेले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं. आणि इकडे ही जी संख्या आहे ती काय आहे, विद्यार्थी संख्या. म्हणजे ज्याला जो खेळ आवडतो, ज्याला क्रिकेट आवडतो त्याची संख्या दिली विद्यार्थी संख्येची. त्यानंतर इकडे काय केलं आपण, एक्स अक्षावर इकडे 1 सेंटीमीटर सोडून
एक एक खेळाची नावं आपण लिहिलेली आहे. क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल. त्याच्यानंतर आपण स्तंभलेख कसा काढलाय? आता क्रिकेट किती जणांना आवडतो? 6 मुलांना. मग 6 कुठे? 6 पर्यंत तो जो चौकोन आहे तो पूर्ण आपण तसा वेगळ्या रंगानं म्हणजे निळ्या रंगानं रंगवलेला आहे. त्याच्यानंतर खो खो किती जणांना आवडतो? 5 जणांना. मग 5 चौकोन बरोबर 1 सेंटीमीटरचे 5 चौकोन आपण रंगवलेले आहे. त्यानंतर कबड्डी किती किती विद्यार्थ्यांना आवडते? 3च. मग 3 चौकोन बरोबर आपण त्याला काय केलेलं आहे? जे चौरस आहे 1 सेंटीमीटरचे ते काय केले? लाल रंगानं रंगवले. त्याच्यानंतर फुटबॉल बघा. फुटबॉलला काय केलं आपण? गुलाबी रंगानं रंगवलं. किती विद्यार्थ्यांना आवडतं? 4च विद्यार्थ्यांना. म्हणजे 4 चौकोन आपण छोटे छोटे जे एक एक जे आहे ते 4 चौकोनाला काय केलेले आपण? फुटबॉल जे आहे ते फुटबॉल दाखवलेले विद्यार्थी संख्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी आवडणारा खेळ कोणता? बास्केटबॉल. त्याला केशरी रंगाने दाखवलेले. फक्त 2च विद्यार्थ्यांना आवडतो म्हणून 2च चौकोन आपण काय केलेले? चौरसामधले ते रंगवलेले आहेत. अशा प्रकारे छानसा असं तुम्ही एक आलेख सुद्धा तुम्हाला काढता येईल. आणि तुम्ही एक आलेख वही आणून काय करा? 5 किंवा 10 रुपयाला छोटी आलेख वही सुद्धा 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला मिळेल. त्याच्यावर तुम्ही हा आलेख काढा आणि त्याला वाटलंच तर तुमच्याकडे रंग असेल तर रंगवा आणि किंवा नसेल तरी तुम्ही पेन्सिलनं रंगवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने त्याला डिझाईन करायची फक्त वेगवेगळी आपल्याला दिसले पाहिजे. तुम्ही जर पेन्सिलनं जरी केलं तरी त्याला वेगवेगळी डिझाईन द्या. तसंही करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं. आणि अशा प्रकारे छानसा असा स्तंभालेख तुम्हाला मिळेल. आणि असे स्तंभालेख तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा तुम्हाला करता येईल. हे आता तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. कारण की प्रत्यक्ष तुम्हाला स्तंभालेख वहीवर काढल्याशिवाय काही समजणार नाही. त्यासाठी ह्या स्तंभालेखाची तुम्ही समोर ठेवा आणि तुम्हाला निश्चितच स्तंभालेख हा जो आहे सोपा प्रकार आहे तो निश्चितच काढता येणार आहे. आता हे सोडून पाहायचंय तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तीच्या वजनाचा तक्ता तयार करा आणि ती माहिती दर्शवणारा स्तंभालेख काढा. आता तुमच्या घरात 5 जण असतील, आई वडील, तुमचे भाऊ बहीण जर असतील तर त्यांचे सगळ्यांचे वजन काय करा? वजनाचा एक तक्ता तयार करा. एक अंदाजे करा. जर वजन तुम्ही म्हणसाल सर आमच्याकडे आता वजन काटा नाही, मग काय करायचं? तर खाली तुम्ही सगळ्यांची नावं लिहा. इथं लिहा जिथं क्रिकेट लिहिले तिथं आई लिहा, वडील लिहा, भावाचं नाव लिहा, नंतर बहिणीचं नाव लिहा, छोट्या भावाचं नाव लिहा आणि इकडे वजन लिहा. वाय अक्षावर, एक्स अक्षावर काय लिहा? सगळ्यांची नावं लिहा. आणि वाय अक्षावर काय लिहा? त्यांचं वजन लिहा. मग वजन लिहिताना काय करायचं? आता इथं एक जिथं लिहिलंय आपण, कारण की आपल्याला इतकी मोठी वही तर नाहीये. ज्यांचं समजा वजन 50 असू शकतं म्हणजे 50 पर्यंत राहणार नाही. मग आपण काय करायचं? 1 सेंटीमीटर बरोबर 10 kg म्हणजे 10 किलो वजन. अशा प्रमाणे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 सगळ्यात जास्त वजन कोणाचं आहे त्याच्या हिशोबाने 70, 80 पर्यंत तुम्ही लिहायचं. आणि नंतर त्याच्यासारखा तुम्ही आलेख काढायचा छानसा आणि तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा. त्याच्यानंतर तुमच्या घरात असणारे कप, ग्लास, ताटे, वाट्या, तांबे यांचं संख्या दर्शवणारा तक्ता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल. कप किती आहे, ग्लास किती, ताट किती, वाट्या किती, तांबे किती हे खाली लिहा. जिथं क्रिकेट वगैरे जे खेळाचे नाव लिहिले जसे तिथे लिहा आणि त्यांची संख्या इकडे वाय अक्षावर लिहा. कप 2 असतील तर 2 लिहा. मग त्याच्यानुसार तुम्ही 2, 4, 6, 8 किती जे तुमच्या पद्धतीने लिहा. अशा प्रकारे तुम्हाला हा स्तंभालेख सोडवता येणार आहे. अधिकची माहितीसाठी इथं लिंक सुद्धा दिलेली आहे दीक्षा ऍपची. ती तुम्ही त्याला क्लिक करून तुम्ही काय करा? अधिकची माहिती तुम्हाला मिळवता येणार आहे बघा. त्याच्यानंतर बघा दिलेल्या माहितीवरून तुम्हाला आलेख कागदावर स्तंभालेख तुम्ही काढू शकता. हे तुम्हाला हे समजलं. त्यासाठी फक्त तुम्हाला स्तंभालेखाची काय घ्यावं लागेल? वही घ्यावं लागेल. आता त्याच्यानंतर आपला हा याचा बघा आपला याचा सेतू अभ्यासक्रमाचा चौथा विषय आपण बघू. आपण आतापर्यंत मराठी, इंग्रजी, गणित हे 3 विषय पाहिलेले बघा. आता आपल्याला चौथा विषय बघायचा सेतू अभ्यासक्रमाचा. बघा माईक बंद करा. साक्षी माईक बंद कर. काही प्रश्न आहे का या 3 विषयावर? काही अडचण आहे का स्तंभालेखावर? काही साक्षी मी नंतर विचारणारच आहे बघा तुम्हाला. सुगंध जॉईन झालाय का? सुगंध जॉईन झालाय का? हा ऐका मी नंतर प्रश्न विचारणार आहे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आली पाहिजे. लक्ष द्या. आता बघा सेतू अभ्यासक्रमामधला आपला चौथा जो विषय आहे आजचा 22वा दिवसाचा तो आहे विज्ञानाचा. बघा सेतू अभ्यासक्रमामध्ये कृतीपत्रिका 15वी समजून घेऊया. काल आपण बल आणि बलाचे प्रकार बघितलं. त्याच्यामध्ये आपण गुरुत्वीय बल कशाला म्हणायचं, चुंबकीय बल कशाला म्हणायचं ते बघितलं. आज आपल्याला बघायचंय बघा बलाचे प्रकार
घर्षण बल, स्थितिक विद्युत बल व एकत्रित बले हे प्रकार आपल्याला बघायचे. काल आपण कोणते बघितले? गुरुत्वीय बल आणि चुंबकीय बल. आज आपल्याला काय बघायचंय? घर्षण बल, स्थितिक विद्युत बल आणि एकत्रित बल. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इयत्ता 6वीचं जे तुमचं विज्ञानचं 10वा धडा आहे बघा, विज्ञानचं 10वं प्रकरण बघा, कोणतं आहे? बल आणि बलाचे प्रकार. हे तुम्हाला वाचावं लागेल, याचं वाचन करावं लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला अधिकची माहिती मिळणार आहे. आता याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली आहे बघा, तर जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. आता बघा, जिज्ञासा तुम्हाला अगोदर सांगितलं, जिज्ञासा म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची आवड, त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारतात. आता बघा लक्षात काय घेऊया. आता बघा, घर्षण बल कशाला म्हणायचं? आपण काल जसं गुरुत्वीय बल म्हणजे काय बघितलं, नंतर चुंबकीय बल म्हणजे काय बघितलं, आज आपल्याला बघायचं घर्षण बल म्हणजे काय. आता बघा, घर्षण बल म्हणजे काय शब्दातच आहे बघा. घर्षण बल म्हणजे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. जेव्हा दोन पृष्ठभागामध्ये घर्षण होते तेव्हा त्यामध्ये गती ही कमी होत असते. काय होते? जेव्हा घर्षण होतं तेव्हा गती ही कमी होत असते. गुळगुळीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल कमी असते. जे गुळगुळीत भाग असतो, चोपडा म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, त्याच्यामध्ये घर्षण कमी असतं. पण एखादा खडबडीत जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतं? घर्षण जास्त असतं. आता ज्यावेळी बघा एखादा खडबडीत जर एखादा दोन पदार्थ आहे ते एकमेकाला आपण घासले तर त्यांचं काय होतं? घर्षण होतं. आणि मग यालाच काय म्हणायचं? घर्षण बल. म्हणजे त्याच्यामुळे जे दोन पदार्थ एकमेकाला घासल्यामुळे, त्यांचे पृष्ठभाग घासल्यामुळे जे घर्षण तयार होतं आणि त्याला मग काय म्हणायचं? घर्षण बल. त्याच्यातून घर्षण बल. आता एक साधं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला आपल्या शाळेमध्ये सांगितलं होतं बघा. एक साधा आपण तुम्ही पेन किंवा आपला जो छोटासा कंगवा आहे तो जर आपण आपल्या केसावर किंवा आपल्या कपड्यावर जर असा घासला तर त्याच्यामध्ये सुद्धा एक काय निर्माण होतं? घर्षण बल निर्माण होतं बघा. आणि एखाद्या कागदाचे छोटे छोटे तुकडे जर केले तुम्ही आणि ते ठेवले आणि तुम्ही असं घासलं त्या आपल्या कपड्यावर समजा किंवा आपल्या डोक्याच्या केसावर जर घासलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक काय तयार होणार आहे? एक घर्षण बल तयार होतं आणि ते कागदाचे जे तुकडे आहेत ते काय होतात? त्याला चिटकतात बघा. हे हा घरच्या घरी तुम्ही एक प्रयोग करू शकता. त्याच्यानंतर बघा, स्थितिक विद्युत बल म्हणजे काय? आता घर्षण बल म्हणजे कळलं तुम्हाला, दोन खडबडीत पृष्ठभाग जर एकमेकाला घासले किंवा त्यांचं घर्षण केलं तर हे घर्षण बल तयार होतं. त्याच्यानंतर आता स्थितिक विद्युत बल, जी आपल्याला आपल्या घरामध्ये जी वीज मिळते बघा, ती कशामुळे मिळते? तर या स्थितिक विद्युत बलामुळे आपल्याला मिळते. बघा, घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थावर विद्युत भार निर्माण होतो. रबरावर मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, रबर, प्लास्टिक, एबोनाइट याच्यावर सुद्धा काय तयार होतं? स्थितिक विद्युत भार तयार होतो. आणि अशा विद्युत भारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. म्हणजे बघा, त्याच्यानंतर बघा असं उदाहरण तुम्हाला सांगितलं, वरती एक मुलाच्या डोक्यावरती बघा फुगा दाखवलाय, तो घासल्यानंतर तो फुगा त्याला चिटकल्यासारखा होतो. याचं कारण काय? त्याच्यामध्ये स्थितिक विद्युत बल निर्माण होतो बघा. त्यानंतर कंगव्याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. कंगवा जर तुम्ही आपल्या याच्यावर जर हे केला केसावर आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे जर हे केले तर ते सुद्धा काय होतात? चिटकतात. त्याप्रमाणे बघा, त्याच्यानंतर आहे एकत्रित बल म्हणजे काय. आता आपण बलाचे प्रकार बघितले, ते चार प्रकार बघितले जवळपास. एक गुरुत्वीय बल, नंतर चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल. पण हे सगळे बल एकत्र ज्यावेळी असतात, एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बल एकाच वस्तूवर जर कार्य करत असतील तर त्याला काय म्हणायचं? एकत्रित बल. शब्दामध्येच आहे. याला काय म्हणायचं? जेव्हा एखादी क्रिया घडत असताना सर्व प्रकारची किंवा विविध प्रकारची बल जेव्हा वस्तूवर कार्य करतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? एकत्रित बल असं म्हणतात. आता याच्यासाठी बघा, तुम्हाला एक प्रयोग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, एक सराव करायचा आहे तुम्हाला. एका टेबलावर कागदाचे काय करा? कपटे पसरा. कपटे म्हणजे तुकडे, कागदाचे तुकडे. आणि नंतर काय करा? प्लास्टिकचा कंगवा घ्या, तेल न लावलेल्या केसावर घासून त्याला कागदाच्या कपट्याजवळ आणा. काय होते ते बघा. काय होणार आहे? काय होणार आहे साक्षी? जर आपण त्याला आपल्या केसावर घासला कंगवा, मी तुम्हाला आताच सांगितलं, तर काय होणार आहे? माईक चालू कर तुझा. साक्षी, काय होणार आहे? त्या जर जे कागदाचे तुकडे जर आणलं समजा त्या कंगव्याला तर काय होणार आहे? हा तुम्ही सुद्धा प्रयोग करता येणार आहे. साक्षी, माईक चालू कर तुझा. काय होणार आहे? हा साक्षी, काय होणार आहे? मी प्रश्न विचारला बघ. हा हा
हॅलो हा नरहरी तू सांग हा तू सांग नरहरी. हा नरहरी तू सांग. दिसायला लागलं. तू काय कर, बंद करून पुन्हा चालू कर मग दिसल. हा साक्षी. काय सर? हा आता मी तुला दिसतंय ना? हो. आता मी तुला सांगितलं होतं की एका टेबलावर काय करायचे, कागदाचे तुकडे घ्यायचे. त्याला याच्यात विज्ञानाच्या भाषेत कपटे म्हणले. तर ते तुम्ही काय करायचं, तुमच्या डोक्यावरचे जे आपले केस आहेत, केसाला काय करायचं, ते एखादा कंगवा घ्यायचा आणि तो असा घासायचा. आणि घासल्यानंतर त्या कागदाच्या तुकड्याजवळ ज्यावेळी आपण कंगवा नेऊ त्यावेळी काय होईल, ते कागद काय होतील, कागद काय होतील त्या कंगव्याजवळ आकर्षित होतील. मी सांगितलं तुम्हाला, हा प्रयोग करून बघा वाटलंच तुम्ही. काय करायचं, त्याला काही लागणार नाही, घरातलाच कंगवा आहे आपला. कंगवा घ्यायचा आणि आपल्या डोक्याला जास्त हे करायचं नाही, घासायचं नाही बरं. नाही तर सरांनी सांगितलं बाबा इतकं घासायची गरज नाही, नाही तर केस तुमचे हे होऊन जातील. आणि अल्लात तुम्ही काय करा, असे छोटे छोटे तुकडे ठेवा आणि नंतर थोड्या वेळ असं घासल्यासारखं करा आणि त्या तुकड्याच्या जवळ तो कंगवा न्या. बघा काय होतं. लगेच तुम्हाला हा आपली तासिका झाल्यावर कळलं की ते जे तुकडे आहेत ते चिटकतील त्याला कंगव्याला. म्हणजे एक प्रकारचं काय तयार होतं, त्याच्यात स्थितिक विद्युत बल तयार होतं. हे लक्षात ठेवा. आता माईक बंद कर साक्षी, आता लक्ष द्या. माईक बंद कर साक्षी. बघा आता, रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो. का केलेला असतो? की घसरू नये म्हणून. नाहीतर मग काय होईल, जर रेल्वे स्थानकाचा जिना जर असा एकदम उतरता ठेवला आणि एकदम गुळगुळीत जर ठेवला तर सगळे लोक घसरतील, घसरगुंडी सारखे. म्हणून त्याला काय केलं जातं, थोडंसं खडबडीत ठेवलं जातं. कशासाठी? की आपण घसरू नये याच्यासाठी. बघा, यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. का बरं? त्यांचं घर्षण होऊ नये म्हणून. आता आपली हे लक्षात ठेवा, आपल्या घरातली जरी साधी मशीन जरी असली, शिलाई मशीन, त्याला आपल्याला काय करतो आपण, खोबऱ्याचं तेल वगैरे काय जे ऑइल असतं ते टाकतो. का बरं? कारण ते त्याचं घर्षण होऊ नये. त्यानंतर घराचे जे दरवाजे असतात बघा, त्याचे बिजागरी असतात, त्याला आपण तेल टाकतो. का बरं टाकतो? कारण त्यांचं घर्षण होऊ नये, त्यांचा आवाज होऊ नये म्हणून, यासाठी. बरोबर. त्यानंतर आपल्या बैलगाडीची जी चाकं असतात, त्या चाकामध्ये सुद्धा तुमचे आई वडील बघा त्या वंगण टाकतात. वंगण म्हणजे एक प्रकारचं ऑइलच आहे. ते का टाकतात? नाहीतर मग चाक नाही टाकलं तर चाक काय होतं, आवाज द्यायला लागतं, कुई कुई असा आवाज देतोय, आहे की नाही. आणि जर वंगण टाकलेलं असेल तर आवाज देईन का? नाही. त्यानंतर सायकलीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करतो, ऑइलिंग करावं लागते. बरोबर. त्यानंतर मोटरसायकल मध्ये सुद्धा ऑइल टाकावं लागतं. नाहीतर मग काय होईल, चेन मध्ये ऑइल नाही टाकलं, आपल्या ब्रेकला नाही लावलं, लगेच आवाज द्यायला लागेल आणि घर्षण होईल आणि एखाद्या वेळेस आपल्याला त्रास होऊ शकतो, आहे की नाही, बंद पडू शकतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सुद्धा घर्षण न होण्यासाठी त्याला काय दिलं जातं, तेल दिलं जातं. आता अधिकचा माहिती करण्यासाठी तुम्हाला ही इथे लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि तुम्ही दीक्षा ऍप मध्ये जाऊन याचा अभ्यास करू शकता. अजून बलाचे प्रकाराचा हे सुद्धा दिलेली आहे बघा. त्याच्यानंतर आजचा पुढचा जो अभ्यास आहे आजचा आपला समाजशास्त्र, म्हणजेच काय, भूगोलाचं, सामाजिक शास्त्रामध्ये 7वीचा आपल्या 22व्या दिवसाचा हा विषय आहे बघा, सेतू अभ्यासक्रमामधला. तर याच्यामध्ये खडक आणि खडकाचे प्रकार काल सुद्धा आपण बघितलं की अध्ययन निष्पत्ती याच्यामध्ये काय सांगितले, खडकाच्या प्रकारानुसार फरक करतो. म्हणजे आपल्याला फरक करता आला पाहिजे. तर बघा, आता पहिले काही बाबी आठवूया. खडक कशाला म्हणतात? तर बघा, आता आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीचे शिलावरण, जलावरण, वातावरण, अशा प्रकार, जीवावरण, असे प्रकार आपल्याला माहित आहे. असे भाग पडलेले आहेत. त्याच्यामधलं जे शिलावरण आहे, तर या शिलावरणाच्या पृष्ठभाग हा कशाचा आहे, खडक आणि मातीपासून बनलेला आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये खडकाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याची सुद्धा आपण काल अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्याचं खडक कशास म्हणतात याच्यासाठी कालचा जो अभ्यास आहे तो तुम्ही बघा आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथं लिहिता येईल. त्यानंतर बघा, मदत हवी असेल तर तुम्ही ही जी लिंक दिलेली आहे त्याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, वापर करू शकता याच्यासाठी उत्तर लिहिण्यासाठी. आणि ते खडक कशाला म्हणतात हे आजच्या आपल्या त्या अभ्यासामध्ये तुम्ही ग्रुपवर टाकायचं याचं उत्तर. त्यानंतर बघा, आवश्यक साहित्य चित्र काय, आकृती सांगितली. इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय लागणार साहित्य, पेन्सिल, खडक, कागद हे सुद्धा लागणार आहे बघा.
आता याचे अध्ययन अनुभव काय करायचे? घराच्या परिसरात आढळणाऱ्या विविध खडकाचा संग्रह करा. तुमच्या आजूबाजूला जे विविध प्रकारचे खडक सापडतात त्यांना काय करायचं? एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही वेगवेगळे जे आहेत खडकाचे प्रकार ते तुम्ही असे संग्रह करायचं आणि त्याचं काय करायचं? निरीक्षण करायचं आणि त्याच्यामध्ये दिसून येणारा फरक तुम्ही काय करायचं? लिहून काढायचं. ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे, प्रोजेक्ट आहे, एकदम सोपं आहे. हे शहरातल्या मुलांना सांगितलं असतं तर यांना करता आला नसता हे प्रोजेक्ट, परंतु तुम्ही करू शकतात. आता खडकाचे तुम्हाला वेगवेगळे संग्रह तुम्ही करू शकतात, परंतु जास्त दूर जाण्याची गरज नाही. तुमच्या परिसरात असणारेच तुम्ही काय करायचे? खडकाचे नमुने तुम्ही गोळा करायचे. तुम्ही 4-5 जरी गोळा केले आणि त्यांचं जर तुम्ही हे केला, फोटो काढून वाटलंच तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढू शकता आणि त्याची माहिती तुम्ही लिहू शकता आणि आपल्या ग्रुपवर पाठवू शकता. किती सोपं आहे की नाही? आता मोबाईलमुळे फार सोपं झालेलं आहे. फक्त तुम्हाला ते काय करावं लागेल? ते खडकाचं जे परिसरात आढळणारे जे खडक आहेत ते शोधावं लागतील आणि त्याचं निरीक्षण करावं लागेल आणि त्यांच्यामधला फरक सांगता आला पाहिजे तुम्हाला. काही काळा खडक असू शकतो, काही वेगळ्या पिवळ्या रंगाचा खडक असू शकतो. त्याचं तुम्हाला सगळ्यांचं वर्णन तुम्हाला सांगावं लागेल. याच्यात नेमका फरक काय आहे? त्याच्यासाठी तुम्हाला हा एक प्रोजेक्ट आहे बघा. कमीत कमी 5 जरी खडकांचा संग्रह केला आणि त्याची फोटो काढून त्याची माहिती जर पाठवता आली तुम्हाला तरी चालेल. बघा आता पुढील किंवा एकाच ठिकाणी सगळे 5च्या 5 हे ठेवायचे, त्याच्या शेजारी त्याचं नाव लिहायचं वाटलं असतं, त्याचा फोटो काढायचा आणि त्याची माहिती लिहायची की नेमका नेमका काय काय फरक आहे या खडकामध्ये. अशा प्रकारे बघा खडकाचे प्रकार सुद्धा इथं दिलेले आहेत. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकाचे 3 प्रकार पडतात. एक आहे अग्निजन्य खडक, म्हणजे जो आपला काळा खडक असतो बघा, काळा काळा जो दगड असतो त्याला एक प्रकारचा हा काय अग्निजन्य खडकच आहे, त्यालाच मूळ खडक असं म्हणतात. त्यानंतर आहे गाळाचे खडक, दुसरा प्रकार त्याला स्तरित खडक असे म्हणतात आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. म्हणजे खडकाचे 3 प्रकार कोणते आहेत? अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. आता बघा अग्निजन्य खडक कशाला म्हणायचं? ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस, म्हणजे बघा भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांची घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. बघा काही काही ठिकाणी खूप असा खडकाळ प्रदेश दिसतो, दगड दिसतात मोठमोठाले. त्याचं कारण याच्या पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे? ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि त्या उद्रेकामुळे काय झालेलं आहे तर त्याच्या जमिनीमध्ये काय झालेलं आहे? कारण की आपण बघतो की दररोज या जमिनीच्या अंतर्गत हालचाली चालू असतात. बाह्य हालचाली तर असतात, परंतु अंतर्गत हालचाली चालू असतात आणि त्या अंतर्गत हालचालीमध्ये भूपृष्ठाखाली काय असतो? शिलारस. आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या केंद्रभागी काय आहे? शिलारस आहे. तप्त असा वायू किंवा ज्याला द्रव पदार्थ असा म्हटलं तरी चालेल, त्याचं जे तापमान आहे खूप जास्त तापमान आहे आणि हे तापमान हे ज्यावेळी काय होतं, हा शिलारस बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्या भूपृष्ठाखाली जिथून जागा मिळेल तिथून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. जिथली जमीन ही कमकुवत असेल त्या ठिकाणाहून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि कालांतराने तो थंड झाल्यानंतर काय होतो? तो थंड झाल्यानंतर लावारस थंड होतो आणि त्या लावारस थंड झाल्यामुळे काय होतं? अग्निजन्य खडक निर्माण होतो. बघा तुमच्या परिसरात जर असे खडक सापडत असतील, आपण जर विहीर खोदताना तुम्ही बघा, आता हा जो अग्निजन्य खडक आहे तो कुठे सापडतो? आपण म्हणतो काळ्या पाषाणाचा दगड सापडला बाबा. पहिल्यांदा आपण विहीर खोदताना काय काळी माती, नंतर त्याच्यानंतर पिवळी माती, नंतर खडक वेगवेगळ्या याच्या आणि शेवटी काय काळा दगड लागला की आपण म्हणतो की आता पाणी लागू शकतं. म्हणजे बघा म्हणजे काळ्या दगडातलं पाणी पुन्हा ते जाणार नाही असं म्हणतात. म्हणजे तिथं पक्की विहीर लागली असं, पक्क पाणी लागलं असं म्हणतात. म्हणजे बघा हे जर तुम्ही जेव्हा विहीर खोदलेली असेल किंवा खोदताना जर तुम्ही सहज दुरून पाहिलं तर हे तुम्हाला सगळे पूर्ण खडकाचे नमुने तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जर त्या विहिरीकडे जर पाहिलं तर तिथं तुम्हाला सगळे प्रकार तिथं दिसणार आहे तुम्हाला. कशाचे? या खडकाचे. त्याचा तुम्हाला लक्षात येणार आपोआप. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा गाळाचे खडक कशाला म्हणायचं? तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात आणि खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकातील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकाचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक बारीक तुकडे होतात किंवा खडकाचा भुगा होतो. आता नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकाचे हे कण सकल प्रदेशाकडे काय होतात? वाहत जातात. त्याचे एकावर एक असे थर साचतात आणि या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड असा दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर जे असतात एकसंध होतात आणि त्यातूनच काय होतं? गाळाचे खडक निर्माण होतात. बघा
आता गाळाचे खडक एखाद्या नदीला पुरामुळे सुद्धा पुरासोबत वाहून आणती बघा नदी, सगळा गाळ वगैरे, आणि गाळावर गाळ साचला की त्याच्यावर एक दाब निर्माण होऊन त्याच्यापासून काय होतं, गाळाचे खडक तयार होतात. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू हालचाली सतत घडत असतात नेहमी. काही दिसतात आपल्याला, काही दिसत नाही, परंतु अंतर्गत पृथ्वीमध्ये हालचाली चालूच असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतर होते. आणि अशा प्रकारच्या तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. आणि यालाच दुसरं नाव आहे बघा, याला काय म्हटलंय, रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. म्हणजे बघा, रूपांतरित खडकामध्ये मात्र जीवाश्म आढळत नाही. आता याच्यातून काय समजलं तुम्हाला आता, तर ही कृती करून व माहिती वाचून तुला काय समजले आणि शिकण्यास मिळाले, तर काय आहे, खडकाचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आहे अग्निजन्य खडक, दुसरा आहे गाळाचे खडक, आणि तिसरा आहे रूपांतरित खडक. हे सगळे तिन्ही खडकाचे प्रकार आपल्याला समजलेले आहे. अधिकची माहिती तुम्हाला लागत असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकतात. किंवा 6वीचं जे भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातला जो 7वा धडा आहे खडक आणि खडकाचे प्रकार, याचं तुम्हाला वाचन करायचं. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला हा फरक लिहायचा, अग्निजन्य खडक म्हणजे काय, गाळाचे खडक म्हणजे काय, रूपांतरित खडक म्हणजे काय, हे तिन्हीचा फरक लिहायचा आणि आपल्या ग्रुपवर हे याचं उत्तर लिहून पाठवायचं. त्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे, लिंकचा वापर करून सुद्धा तुम्हाला अधिकचा स्वाध्याय सोडवता येणार आहे. त्याच्यानंतर बघा आता आपला शेवटचा जो सेतू अभ्यासक्रमामधला जो 6वा भाग आहे, 6वा विषय आहे, तो आहे हिंदीचा. देखो दिन 22वां क्षेत्र, देखो हिंदी का जो आज का जो क्षेत्र है वो है भाषा विकास. इसमें देखो क्या अपेक्षित कौशल्य रखा है, देखो वाचन लेखन, हिंदी तर विषयों के उपक्रम एवं प्रकल्प पर चर्चा करें. अभी हिंदी तर विषयों के उपक्रम एवं प्रकल्प पर चर्चा करें. आओ पता करें. देखो अध्यापक का संकेत दिए वाला है, अध्यापक को परिच्छेद का मुखर वाचन करें. देखो मैं अभी मुखर वाचन कर रहा हूं, तो देखो हिंदी भाषा एवं त्योहारों के प्रति छात्रों के मन में सद्भावना उत्पन्न करे. भारत विविधता में एकता का प्रतीक है. भारत में लगभग 121 भाषाएं बोली जाती है. देखो कितनी भाषा बोली जाती है, 121 भाषा बोली जाती है. उनमें से 21 भाषाओं को संविधान द्वारा मान्यता दी है. बहुत सी भाषाओं की लिपि तथा साहित्य मौजूद नहीं है. भारत की संस्कृति एवं त्योहारों की भी अपनी अपनी विशेषता है. इस देश में सभी जाति धर्म के लोग आनंद से रहते हैं. यह भारत देश के लिए बड़े अभिमान की बात है. देखो ये अभी भारत की विविधता है. हम कहते हैं कि भारत ऐसा देश है जग में कि इस जग में एकमेव ऐसा देश है जिसमें हर धर्म के, हर जाति के, हर जनजाति के लोग एक रहते हैं, एकता का प्रतीक है. देखो अभी कल हम देखे हमने जो त्योहार, यानी कि हमारे भाइयों ने जो त्योहार ये किया है वो था देखो ईद का, बकरी ईद का. बाद में देखो यहाँ पे दिए वाला चित्र है, यहाँ पे ईद का चित्र दिया है. इधर देखो पंजाब का ये जो है, पंजाब का देखो यहाँ पे भांगड़ा दिया वाला है. बाद में यहाँ पे दिवाली का चित्र दिया है. बाद में यहाँ पे क्रिसमस है. देखो क्रिसमस यानी कि ये अलग अलग त्योहार, यानी कि बैसाखी बोलते, पंजाब में कौन सा है, बैसाखी, यानी कि अलग अलग जो त्योहार है. यानी कि देखो हमारे देश में अलग अलग तरह के जनजाति के, धर्म के लोग रहते हैं, लेकिन सब एक है. यानी कि विविधता में एकता कहते हैं. हमारे यहाँ ईद भी मनाई जाती है, हमारे यहाँ बैसाखी भी मनाई जाती है, हमारे यहाँ क्रिसमस भी मनाया जाता है, दिवाली भी मनाई जाती है. यानी कि देखो सब जो त्योहार है अच्छी तरह से मनाए जाते हैं. चित्र में दिखाई देने वाले त्योहारों के नाम लिखो, ये आपको लिखने के हैं. देखो आओ सक्षम बने, आपको क्या करने का, अभी
यहाँ पे दिए वाला है, प्रश्न पूछे वाले हैं। भारत की बोली जाने वाली भाषाएं कितनी है? 121। संविधान द्वारा मान्यता प्राप्त भाषाओं की संख्या कितनी है? 21। देखो, भारत की बोली जाने वाली भाषाएं कितनी है? पूरी 121। और संविधान द्वारा मान्यता प्राप्त भाषाओं की संख्या कितनी है? 21। किसी एक त्योहार की जानकारी चित्र समेत लिखकर ये उपक्रम प्रकल्प तैयार करो। तो आपको क्या करने का है? इसमें से ये जो चित्र दिए वाले हैं, आपको चित्र में से जो आपका पसंद का त्योहार है आप कौन सा भी लिख सकते हैं। ऐसा कुछ नहीं कि बैसाखी नहीं लिखनी चाहिए, क्या ईद नहीं लिखनी चाहिए, क्या क्रिसमस नहीं लिखनी चाहिए। कौन सा भी जो आपको पसंद का त्योहार है, दिवाली होगा तो दिवाली लिखो, ईद होगा तो ईद लिखो, बैसाखी होगा तो बैसाखी लिखो। किसी को क्रिसमस ये जो सन है, त्योहार है अपना, वो पसंद होगा तो उसके बारे में लिखो और उसका चित्र चिपकाओ और एक प्रकल्प प्रोजेक्ट तैयार करो और वो अपने ग्रुप पे भेजो। देखो, विविधता में एकता का प्रतीक। भारत में सभी जाति धर्म के लोग आनंद और सुख, आनंद दुख से, आनंद में भी एक जैसे रहते हैं, दुख में भी एक साथ रहते हैं। देखो, परिच्छेद में आए शब्द युग्म पहचान कर लिखो। बाद में देखो, 21 मई को विश्व सांस्कृतिक दिन मनाया जाता है। इसके बारे में आप जानकारी अपने अंतर्जाल से पढ़ सकते हैं, इंटरनेट से पढ़ सकते हैं। पूरक साहित्य के लिए आप आपकी जो 6ठी कक्षा का किताब है, पुस्तक है, उससे आप ले सकते हैं। और अधिक से अधिक आपको सेतु अभ्यासक्रम की टेस्ट देनी होंगी या अध्ययन करना होगा, तो ये यहाँ पे हर विषय की टेस्ट दी है, उस टेस्ट की लिंक दी है, उसको क्लिक करके आप ये टेस्ट दे सकते हैं। इस तरह से देखो, आप पूरा जो है अध्ययन कर सकते हैं। आज का ये 22वां दिन जो था वो पूरा अभ्यासक्रम हमारा हुआ है। बघा, ये पूरा आता हा जो सगळा अभ्यास आहे तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं। नरहरी, हा सगळा पूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय करायचा आहे? शेअर करायचा आहे। काय हो लक्ष ठेवा हो तुमची व्हिडिओ ऑन करा, तुमची व्हिडिओ ऑन करा, तुमची व्हिडिओ ऑन करा सगळ्यांचे। साक्षी, आज जो सगळा अभ्यास दिलाय तो पूर्ण करायचा सगळ्यांनी। लक्षात ठेवा, आजचा पूर्ण अभ्यास तुम्हाला काय करायचा? तो पूर्ण अभ्यास पूर्ण कंप्लीट करायचा आणि तो आपल्या ग्रुपला काय करायचा? पाठवायचा। पूर्ण समजलाय का तुम्हाला?